नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा फर्स्ट चॅप्टर, जो की आपला इंट्रोडक्शन असणार आहे. म्हणजे ह्यूमन ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला नक्की पाहायचं काय आहे, वापस त्यांचे जे पोझिशन्स असतात त्यांना सायंटिफिकली तुम्ही काय म्हणता, फिजिओलॉजी काय असतं, ॲनाटॉमी काय असतं, वापस त्याचे जे पण ब्रांचेस असतात ते जे आपण स्टडी करणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये आला असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड स्टे कनेक्टेड टू मी फॉर मराठी व्हिडिओज. म्हणजे मी सगळे जे आपले चॅप्टर्स असणार आहेत बी फार्मसीचे ते तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो आपण स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन. ह्युमन beings are the most complex living organism. The human being is made up of many smaller parts or organs that works in an organized manner to ensure that the body is always working. म्हणजे जी आपली ह्युमन बॉडी आहे ती एकदम कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे किंवा कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. त्यामध्ये प्रत्येक जो ऑर्गन असतो तो काही ना काहीतरी प्रोसेस, काही ना काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो. द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी इन्व्हॉल्व्स टू मेजर प्रिन्सिपल्स. म्हणजे जर तुम्हाला ह्युमन बॉडी स्टडी करायची असेल तर दोन मोठे प्रिन्सिपल्स येतात. कुठले कुठले तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ॲनाटॉमी म्हणजे काय तर त्यांचे जे स्ट्रक्चर्स असतात ते कसे असतात, आणि फिजिओलॉजीमध्ये बघायला गेलं तर जे स्ट्रक्चर्स आपण शिकले ते काम कसं करतात तर ते आपण फिजिओलॉजीमध्ये पाहायचं आहे. दे प्रोव्हाइड अस द बेसिक नॉलेज ऑफ स्ट्रक्चर, साईज, शेप, लोकेशन अँड फंक्शनिंग ऑफ व्हेरियस ऑर्गन्स, ऑल ऑफ विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ह्युमन बॉडी. म्हणजे ह्युमन बॉडीला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला त्यांचं शेप, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं लोकेशन, त्यांचं शेप आणि जे काही काम आहे त्यांचं, म्हणजे ते काय काम करतात आपल्या बॉडी पार्टमध्ये ते पाहणं इम्पॉर्टंट असतं. पण त्यानंतर आहे ब्रांचेस ऑफ सायन्स. सायन्सचे दोन ब्रांचेस आहेत. देर आर टू ब्रांचेस ऑफ सायन्स, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. मग ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट बॉडी पार्ट्स अँड देअर फंक्शन्स. म्हणजे ते बॉडी पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन ह्या दोघांबद्दल माहिती देते, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. मग ॲनाटॉमी नक्की काय आहे तर इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ डिफरंट ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी. फक्त स्ट्रक्चर, इथे तुम्हाला फंक्शन काय घडणार आहे त्या ऑर्गनचं ते कळणार नाही आहे, पण ते ऑर्गनचं स्ट्रक्चर कसं आहे, ते हॉरिझॉन्टल आहे, ते व्हर्टिकल पोझिशनवरती आहे, त्यांचं काम काय आहे ते आपल्याला बघायचं आहे फिजिओलॉजीमध्ये. आणि ॲनाटॉमीमध्ये फक्त आपण त्याचे स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि ते स्ट्रक्चर तसं का आहे हे पाहणार आहोत. मग त्याचे जे सब डिव्हिजन्स आहेत ते आहेत डेव्हलपमेंटल बायोलॉजी, सेल बायोलॉजी, हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी म्हणजे काय तर टिश्यूची स्टडी. जसं आपण सेल बायोलॉजी बघतो तसंच हिस्टोलॉजी पण बघतो. त्यानंतर ग्रॉस ॲनाटॉमी, सिस्टमिक ॲनाटॉमी, रिजनल ॲनाटॉमी, रेडिओग्राफी ॲनाटॉमी, पॅथॉलॉजी ॲनाटॉमी आणि एम्ब्रिओलॉजी. एवढे सगळे ब्रांचेस आपल्याला ॲनाटॉमीमध्ये पाहायला भेटतात. मग त्या सगळ्यांना आपण एक एक करून पाहूया. जी डेव्हलपमेंट बायोलॉजी होती, इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम फर्टिलायझेशन टू ऑफ अन एग टू डेथ. आता जी डेव्हलपमेंटल बायोलॉजी आहे त्यामध्ये आपण ज्या टायमिंगला एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम असतो त्यापासून ते तुमच्या डेथपर्यंत पूर्ण जी प्रोसेस असते ती तुमची डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये येते. म्हणजे जो बेबी असतो तो वूममध्ये असतो, मग ते बेबी झालाच कसा, तो वन सेलपासून मल्टिपल सेल ऑर्गॅनिझम कसा झाला, त्याची पूर्ण सगळी प्रोसेसेस, वापस त्यांचे जे डिग्रेडेशन असतं किंवा जे रिप्रोडक्शन असतं, रेस्पिरेशन असतं, ते बेबी पोटातून बाहेर आल्याच्या नंतरची जी सगळे प्रोसेसेस असतात त्या सगळे प्रोसेसेस आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये पाहायचं आहे. मग आहे आपली सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ सेल्युलर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. सेल बायोलॉजी स्पेसिफिकली तुमच्या सेलच्या आतमध्ये कुठले कुठले फंक्शन्स घडतात, सेलच्या आतमधले कुठले कुठले कॉम्पोनंट्स प्रेझेंट असतात आणि ते काय काम करतात एवढंच पाहायचं आहे. मग सेलचे पण आपल्याला खूप सारे टाईप्स आहेत. सेलमध्ये जर आपण ग्रॉसली म्हणजे वाईडली जर बघायला गेलं तर एक आहे ॲनिमल सेल आणि एक आहे प्लांट सेल. मग ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला वापस सब डिव्हिजन्स भेटतील, जसं की एपिथिलियम, एंडोथिलियम, त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूज. मग हे असे टिश्यूजचे पार्ट्स आले. मग त्यानंतर आपले जे आपण प्लांट सेलमध्ये बघितलं तर क्लोरेनकायमा, स्क्लेरेनकायमा हे जे वेगळे वेगळे सेल्स असतात. आणि जर आपण टाईम ड्युरेशननुसार बघितलं तर सेलमध्ये आपल्याला दोन
भाग भेटतात. एक तर प्रोकार्योटिक असतो आणि एक युकार्योटिक असतो. मग त्या सगळ्या टाईपचे आपल्याला सेल्सची स्टडी सेल बायोलॉजीमध्ये पाहायची आहे. मग आहे हिस्टोलॉजी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ टिश्यूज. म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये स्ट्रक्चर टिश्यूजचे कशी दिसतात ते आपल्याला हिस्टोलॉजीमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आहे ग्रॉस ॲनाटॉमी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ एक्झामिनेशन ऑफ स्ट्रक्चर्स विदाउट युझिंग अ मायक्रोस्कोप. ग्रॉस ॲनाटॉमी म्हणजे काय, कुठलीही गोष्ट जी आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज पडत नाही, त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला किंवा त्या सगळ्या स्ट्रक्चर्सला आपण ग्रॉस ॲनाटॉमीमध्ये इन्क्लूड करतो. त्यानंतर आहे आपली सिस्टमिक ॲनाटॉमी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ स्पेसिफिक सिस्टीम ऑफ द बॉडी, फॉर एक्झाम्पल नर्वस ऑर रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे आपली सिस्टमिक ॲनाटॉमी असते त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक सिस्टीम दिलं जातं, जसं की रेस्पिरेटरी सिस्टीम असो किंवा त्यानंतर नर्वस सिस्टीम असो किंवा पल्मनरी सर्क्युलेशन असो. एक प्रॉपर तुम्हाला सिस्टीम दिली जाते, त्याची तुम्हाला एकदम डीपली नॉलेज घ्यायचं आहे आणि त्या टॉपिकबद्दल तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे रिजनल ॲनाटॉमी. रिजनल ॲनाटॉमी म्हणजे काय, तर स्पेसिफिक लोकेशन. जसं की तुम्ही पाहू शकता इथं हेड आहे, चेस्ट आहे किंवा लोअर लिम्ब, अप्पर लिम्ब, ॲबडॉमिन, ट्रंक, हे जे आपले रिजन्स आहेत म्हणजे त्या रिजन्समध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स किंवा जेवढे काही ऑर्गन्स आपल्याला पाहायला भेटतील त्या सगळ्या ऑर्गन्सची किंवा ऑर्गॅनिझम्सची आपण स्टडी करायची आहे रिजनल ॲनाटॉमीमध्ये. रेडिओग्राफिक ॲनाटॉमी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स दॅट कॅन बी एक्झामाइंड विथ एक्सरे. म्हणजे एक्सरेपासून जे पण गोष्टी किंवा जे पण ऑर्गन्स आपण एक्झामाइन करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या रेडिओग्राफिक ॲनाटॉमीमध्ये पाहायला भेटतील. पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चरल चेंज फ्रॉम द ग्रॉस टू मायक्रोस्कोपिक असोसिएटेड विथ डिझिजेस. पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला सगळे डिझिजेस पाहायला भेटतील, सगळे डिसऑर्डर्स पाहायला भेटतील. मग त्यामध्ये काय असतं की जे आपले ग्रॉस असतं, ग्रॉस म्हणजे काय तर आपण डोळ्याने पाहू शकतो, आणि मायक्रोस्कोपिक दोन्ही टाईपचे आपल्याला डिझिजेस पाहायचे आहेत. त्यांचे जे पॅरासायटिक वर्म्स असतात किंवा पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स असतात ते देखील आपल्याला पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमीमध्ये पाहायला भेटतील. त्यानंतर आहे आपलं एम्ब्रिओलॉजी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ फर्स्ट 8 वीक्स ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट. म्हणजे पहिले 8 आठवडेची नॉलेज बेबीची ती आपल्याला एम्ब्रिओलॉजीमध्ये पाहायला भेटेल. म्हणजे एम्ब्रिओलॉजीमध्ये फक्त जे बेबी असतं, जे तुमच्या जे वूममध्ये असतं त्या बेबीचंच फक्त नॉलेज पाहायचं आहे. एकदा पार्च्युलेशन झालं त्या पुढची जी नॉलेज आहे ती नॉलेज नाही, त्याच्या आधीची. म्हणजे ते बेबी कसं तयार झालं, वापस त्याची डेव्हलपमेंट कशी होते, त्यानंतर त्या बेबीमध्ये अजून काही चान्सेस आहेत डिसऑर्डर्सचे किंवा डिझिजेसचे, त्यांना आपण क्युअर कसं करू शकतो ते सगळं आपण एम्ब्रिओलॉजीमध्ये पाहायचं आहे. एम्ब्रिओ म्हणजेच आपला जो ओरिजिन असतो किंवा जो बेबी असतो त्याला आपण एम्ब्रिओ असं बोलतो. त्यानंतर आहे आपलं फिजिओलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द नॉर्मल फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर पार्ट्स. आता ह्या टाईपमध्ये किंवा फिजिओलॉजी ह्या भागामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की जे पण आपण स्ट्रक्चर्स ॲनाटॉमीमध्ये शिकलो त्या स्ट्रक्चरचं फंक्शन कसं आहे, ते काय काम करतात, कुठल्या पार्ट्समध्ये म्हणजे कुठल्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ते सगळं. सब डिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी. मग फिजिओलॉजीचे पण सब डिव्हिजन आहेत. रेस्पिरेटरी फिजिओलॉजी. रेस्पिरेटरी म्हणजे काय तर आपण जे श्वास घेतो, जे आपल्या गॅसेस एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात, ऑक्सिजन इनटेक होतो, कार्बन डायऑक्साईड आउटलेट होतो, मग ती प्रोसेस कशी होती ती आपण रेस्पिरेटरी फिजिओलॉजीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे रिनियल फिजिओलॉजी. रिनल फिजिओलॉजीमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये किडनीचं पाहायचं आहे की किडनी नक्की फंक्शन कशी करते, जर किडनी फेल झालं तर काय होऊ शकतं, किडनीचे डिसऑर्डर्स काय आहेत, किडनीचे डिझिजेस काय आहेत, किडनीला प्रॉपरली आपण मेंटेन कसं करू शकतो, ते सगळं आपण रिनल फिजिओलॉजीमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आहे इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजीमध्ये तुमची जी डिफेन्स मेकॅनिझम असते बॉडीची ती कशी स्ट्रॉंग राहिली पाहिजे, कशी वर्क करते, काही चान्सेस असू शकतात की त्यांना आपण अजून चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करू शकतो. सो त्या टाईपमध्ये आपल्याला सगळं इम्युनॉलॉजीमध्ये पाहायचं आहे. मग आहे एक्सरसाइज फिजिओलॉजी. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ द चेंजेस इन सेल अँड ऑर्गन फंक्शन्स ॲज अ रिझल्ट इन मस्क्युलर ॲक्टिव्हिटी. जे आपली एक्सरसाइज करतो आपण
मग एक्सरसाइजमध्ये आपल्याला ऑफकोर्स आपले मसल्सची गरज असणार आहे. मग जे मसल्स आहेत त्यांचे जे सेल्स आणि टिश्यूज जे चेंजेस किंवा त्यांचे फंक्शन्स आपल्याला एक्सरसाइज फिजिओलॉजीमध्ये पाहायचे आहे. त्यानंतर आहे न्यूरोफिजिओलॉजी. न्यूरोफिजिओलॉजी हे तुमच्या नर्वस सिस्टीमशी कनेक्टेड असते. नर्वस सिस्टीममध्ये कुठले कुठले फंक्शन्स होतात, त्याची ओरिजिन काय, त्यांचे सेल्स काय, त्यांचे डिसऑर्डर्स काय, हे सगळं आपण न्यूरोफिजिओलॉजीमध्ये पाहणार आहोत. Pathophysiology. It is concerned with the structure and functions change associated with diseases and aging. आता पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय पाहायचं आहे की ते जे पण आपण ऑर्गॅनिझम्स बघितले किंवा पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स बघितले जे प्रेझेंट होते डिझीजच्या टायमिंगला, ते फंक्शन नक्की काय करतात, ते आपल्याला इफेक्ट काय करतात, ते आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये पाहायचं आहे. मग आहे कार्डिओवॅस्क्युलर फिजिओलॉजी. कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे काय, आपले जे हार्ट होतं त्यांचे जे वेसल्स असतात त्याची फिजिओलॉजी म्हणजे त्याची फंक्शनिंग कशी होते. जसं की आपण पाहिलं की पल्मनरी सर्क्युलेशन असतं, ॲर्टिक सर्क्युलेशन असतं, सिस्टमिक सर्क्युलेशन असतं. मग हे जे सगळे सर्क्युलेशन्स आहेत आपल्या ब्लड वेसल्सपासून होतात, ते सगळे ब्लड वेसल्सची फंक्शनिंग आपल्याला कार्डिओवॅस्क्युलर फिजिओलॉजीमध्ये पाहायची आहे. एंडोक्रायनॉलॉजी. It is concerned with the study of hormones and how they control body functions. आता जे काही आपले हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्या हॉर्मोन्सचं फंक्शन काय आहे ते आपल्याला एंडोक्रिनॉलॉजीमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आहे लेवल्स ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन. मग त्यामध्ये आपल्याला लेवल बघायचं आहे की केमिकल लेवल. सगळ्यात पहिला येतो आपला केमिकल लेवल, मग सेल्युलर लेवल, मग टिश्यू लेवल, मग ऑर्गन लेवल, सिस्टम लेवल आणि मग ऑर्गॅनिझम लेवल. The vital process of human body are controlled and maintained by different levels of structural organization. These level of structural organization shows an increase in structural complexity and functions. म्हणजे जसं जसं आपण डेव्हलप होत जातो जसं जसं आपले जे स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनचे स्टेप्स वाढत जातात तसं तसं ती सिस्टीम कॉम्प्लेक्स व्हायला लागते. जसं की तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिलं केमिकल लेवल आहे. मग केमिकल लेवलमध्ये काय असणार आहेत, आपले मॉलिक्युल्स असणार आहेत. जसं की ॲटम मध्ये आपण काय पाहतो की ऑक्सिजन असतं, हायड्रोजन असतं, कार्बन डायऑक्साईड असतं. मग हे सगळे तुमचे केमिकल लेवल झाले. सगळ्यात जास्त आपली बॉडी कशाने बनलेली आहे तर कार्बनने बनलेली आहे. मग त्यानंतर आलं आपलं सेल्युलर लेवल. मग किती टाईप्सचे सेल असतात, मग त्या सेल्युलर लेवल्सची वापस सब डिव्हिजन्स असतात. मग सेल्युलर लेवलमध्ये काय येतं, एपिडम, एंडोडम आणि एक्टोडम. मग हे जे डम्स असतात म्हणजे जे सेल्स असतात त्याचे वापस टिश्यूज बनतात. मग ते टिश्यूजमध्ये आपल्याला एपिथिलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू, मस्क्युलर टिश्यू हे टिश्यूज पाहायला भेटतात. त्यानंतर आपलं ऑर्गन लेवल स्टार्ट होतं. ऑर्गन लेवलमध्ये किडनी, हार्ट, लंग्स, वापस आपलं स्टमक, इंटेस्टाईन, रेक्टल एरिया हे सगळे आपल्या ऑर्गन्समध्ये येतं. त्यानंतर सिस्टीम लेवल. सिस्टीम लेवलमध्ये काय येतं, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्शन सिस्टीम हे सगळे जे आपले सिस्टीम्स असतात ते येतात. त्यानंतर येतं आपलं ऑर्गॅनिझम लेवल. ऑर्गॅनिझम लेवलमध्ये काय येतं, पूर्ण जो ऑर्गॅनिझम असतो तो कसा फंक्शन करतो, तो कसा वर्क करतो हे आपल्याला पाहायचं आहे. सो इथं त्यांनी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आपल्याला. सगळ्यात आधी ॲटम असतं, मग ते मॉलिक्यूल होतं, मग ते मॅक्रो मॉलिक्यूल होतं, मग ऑर्गन तयार होतो, मग सेल, ऑर्गॅनिली हा म्हणजे सेलच्या आतमधलं ऑर्गॅनिली, मग सेल तयार होतो, मग टिश्यू, मग टिश्यूचं ऑर्गन होतं, मग ऑर्गनचं ऑर्गन सिस्टीम तयार होतं, ऑर्गन सिस्टीमचं ऑर्गॅनिझम तयार होतं. मग ह्यालाच आपण डीपली पाहायचं आहे की केमिकल लेवल कसं असतं, सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल आणि ऑर्गन लेवलच्या नंतर सिस्टीम. ऑर्गन लेवलमध्ये मस्क्युलर सिस्टीम, इंटिग्युमेटरी सिस्टीम आणि मग स्पेशल सेन्स ऑर्गन्स असे आपल्याला सगळे ऑर्गॅनिझम्सचे लेवल्स पाहायचे आहेत. हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मराठी एक्सप्लेनेशनसोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मराठीमध्ये एक्सप्लेनेशन ज्यांना हवे असेल त्यांच्यापर्यंत देखील पोचेल. आणि लाईक टू माय चॅनल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टिल देन स्टे सेफ, स्टडी वेल. थँक्यू.